आवाज येतोय. अशा कडक झाल्यात पहा, क्रिस्पी एकदम. तुम्हाला मी फोडून दाखवते पहा. म्हणजे बोटाला कुठंच काही तेल नाही लागलेलं पहा. अशा पद्धतीने हे तयार झालेत पहा. आपण याच्याबरोबर खाऊ शकतो अशा पद्धतीने. हे बघा, हिरवागार रंग तसाच आहे त्याला. हिरव्यागार दिसतात एकदम. तीळ लावल्यामुळे त्याला छान रंग आलाय पुढून. अशा कडक झाल्यात पहा एकदम. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आज आपणासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. या रेसिपीमध्ये आपण बेसन वापरलेले नाही. त्याऐवजी आपण हिरवे मूग बारीक करून, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे यांची पेस्ट करून मिश्रण तयार केलेले आहे. ते बांधण्यासाठी आपण ओटचे भरड पीठ वापरलेले आहे व तांदळाचे पीठ वापरलेले आहे. चव वाढवण्यासाठी आपण ओवा घातलेला आहे. ही वडी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी तयार होते. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण एक 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत पहा, आणि ते सगळं आपण मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. लसूण घेतल्या 10-12 पाकळ्या, आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं, आणि जिरे घेतलेले आहेत. आता ते आपल्याला भरडसर मिक्सरमधून काढायचं आहे पहा. काढलंय आपण ते भरड काढलेलं आहे. त्याच्यातून त्याच्यामध्ये आपल्याला आता हिरवे मूग इथं टाकायचे आहेत पहा. हिरवे मूग इथं आपण वापरलेले आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला इथं होत असतो पहा. पाणी याच्यामध्ये टाकायचं नाहीये पहा. अगदीच जर नाहीच बारीक झालं तर एखादा पोह्याचा एखादा चमचा थोडं पाणी टाकायचंय. पण शक्यतो टाकूच नका, पण नाही जमलं तर एखादा चमचा टाका. आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात पहा, म्हणजे मिठामुळे ते चांगलं बारीक व्हायला मदत होते. सगळंच मीठ आपण इथं टाकून घेणार आहेत पहा. आता आपण त्याची भरड करून घेऊयात. वेगळ्या पद्धतीची अशी इथं वडी तयार होणार आहे पहा. आता हे झालंय पहा, भरड तयार झालेली आहे त्याची. भरपूर सारी इथं कोथिंबीर घेतलेली, धुवून कापून ठेवली होती पहा मी ती अगोदरच. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण घालायचंय पहा. हळद टाकलेली आहे थोडी. पुन्हा इथं हिंग टाकलेला आहे थोडासा. इथं ओवा असा कुस्करून टाकायचा आहे पहा हातावरती. स्वाद चांगला येतो. हेच आपलं सिक्रेट ज्याला म्हणतो ते आहे. ओव्यामुळे वडी फार क्रिस्पी लागते पहा, छान चव छान येते त्याला त्याच्यामुळे. अशा पद्धतीने हे थोडं मिक्स करून घेऊ. बेसन पिठाशिवाय वड्या तुम्हाला अशक्य वाटत असतील, परंतु ते आपण इथं शक्य करून दाखवलेले आहेत पहा. आपण इथं बेसन पीठ अजिबात वापरलेलं नाही, किंवा त्याची डाळही वापरलेली नाही, काहीच वापरलेलं नाही. आपण इथं हेल्दी असे जे ओट्स आहेत त्याचा इथं वापर केलेला आहे पहा. त्याच्यामुळे ही वडी फार हेल्दी होते पहा खायला. वजन कमी करणाऱ्यांसाठी पण ही वडी हेल्दी आहे. बाइंडिंगसाठी आपण ते घेतलेलं आहे, आणि क्रिस्पी होण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एक 2 चमचे पोह्याचे मोठे असं पीठ आहे. आणि खूप जर पीठ वापरलं तर वडी अशी पिठाळ लागते पहा. एरवी पण आपल्याला तो अनुभव असतो. त्याच्यामुळे जरी तुम्हाला हे असं भरड वाटत असलं, सुट्ट वाटतंय पहा तुम्हाला, ते करताना पण तुम्हाला तसंच वाटेल. पण त्याचं बाइंडिंग झालेलं आहे, तुम्हाला ते दिसेलच आता. त्याच्यामुळे आता इथं असंच हे मळून घेतलंय मी ते चांगलं पीठ. याला आता तेल लावून घेतलेलं आहे, अगोदर तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडेसे तीळ आपण टाकूयात बुडाला. तीळ असतील तर टाका, ऐच्छिक आहेत. पण वडी छान लागते तिळामुळे, त्याच्यामुळे टाकायचंय थोडंसं. बुडाला टाका, नाही तर दोन्हीकडे टाका, वरती पण टाका.
आणि आता हे जे दिसतंय बाइंडिंग वरून आपल्याला त्याच्यामध्ये ते मिश्रण टाकून द्यायचंय पहा. तुम्हाला ते फार भरडसर वाटत असणार आहे पहा. टाकताना सुद्धा तुम्हाला वाटत असेल नुसतं पालाच दिसतोय फक्त. पण तसं नाही, दाबायचंय सगळीकडून. पोकळ ठेवायचं नाही अजिबात. नंतर आपण हाताने दाबणार आहे ते. सगळीकडून सारख्या पद्धतीने वडी आपल्याला अशी करता येते पहा. हात फिरवल्यावर लगेच कळतं आपल्याला वडी कुठं जाड आहे, कुठं पातळ आहे. दाबून घ्यायचंय सगळीकडून आपल्याला ते. आणि याच्यावरती आपण आता थोडेसे तीळ टाकून देणार आहेत. अशा पद्धतीने. हाताने दाबून घ्यायचंय म्हणजे आपले तीळ खाली पडणार नाहीत. बरेचसे तीळ असे बसून जातात पहा. आता कढईमध्ये आपण ती जाळी घेतलेली आहे पहा. जाळी जर नसेल तर एखाद्या डब्याचं झाकण जरी पालथं टाकलं आणि त्याच्यावर जरी तुम्ही ताटली ठेवली तरी पण चालेल पहा. त्याच्यामध्ये ही ताटली ठेवायची नाही. साधारणपणे 12 ते 15 मिनिटं आपण हे चांगलं वाफवून घेणार आहेत पहा. वाफायला ठेवायचे. झालेत पहा आपले 12 ते 15 मिनिटं होऊन गेलेत. वड्या आपलं नीट वाफवल्यात का नाही ते बघून घेऊ आपण आता. त्याच्यामध्ये जी सुरी आहे ती अशी टोचून बघायची पहा. सुरीला जर काही लागलं नाही तर समजायचं काहीच लागलेलं नाहीये. आपल्या वड्या चांगल्या इथं वाफवल्या गेलेल्या आहेत पहा. ते बाहेर काढून घेऊ आणि थंड झाल्यावरती आपल्याला त्या कापायच्या आहेत. थोड्या कोमट असल्या तरी चालतील. खूपच थंड नाही झाल्या तर काही अडचण नाही. पण अगदी ओल्या असताना त्या वेड्या-वाकड्या कापल्या जातात पहा. आपल्या वड्या पण आता थंड झाल्यात पहा. आपण त्या आता कापून घेणार आहेत. वड्या तर आपण नेहमीच करतो पहा. पण अशा पण एकदा ओटच्या वड्या करून बघा. वजन कमी करण्यासाठी ह्या वड्या अत्यंत उपयुक्त आहेत. फार वेळ भूक लागत नाही. तुम्ही नाही तळल्या तरी चालेल. अशा जरी उकडलेल्या खाल्ल्या तर अतिउत्तम आहे पहा. वजन कमी करायचंय त्यांना. मुलं वगैरे असतील तर शॅलो फ्राय करा किंवा तळून द्या. तळल्यामुळे याचं बाइंडिंगला काहीही होत नाही किंवा काहीही तेलामध्ये उतरत नाही. मी तुम्हाला त्या आता थोड्याशा तळून दाखवणार आहे. तशा मी शॅलो फ्रायच करणार होते. पण काहींची तक्रार आहे का तुम्ही इतकी कोथिंबीर घेतलेली आहे आणि बाइंडिंगला काही फारसं त्याच्यामध्ये दिसत नाही. तुम्हाला अक्षरशः मोकळी कोथिंबीर दिसत होती पहा. पण तरी पण आपण तळून दाखवणार आहोत. आपलं तेल स्वच्छ तुम्हाला दिसणार आहे. अशा ह्या हेल्दी वड्या एकदा करून पहा. वड्या तर आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. तुम्ही ह्या वड्या नाश्त्यासाठी खाऊ शकता, दुपारच्या चहासोबत खाऊ शकता, टिफिनला पण देऊ शकता पहा मुलांच्या आवडीने खातील ते. मूळ म्हणजे ते हेल्दी आहेत पहा. बाहेरचं काहीतरी तळकट खाण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं. प्रवासाला पण तुम्ही 1-2 दिवसासाठी ह्या वड्या नेऊ शकता पहा. त्या राहणारच नाहीये जास्त. त्याच्यामुळे 2च दिवस मी तुम्हाला मुद्दाम सांगितलेले आहेत. अशा वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला असे युनिक आपले असतात पहा बहुतेक व्हिडिओ. आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. छान अशा पद्धतीने वड्या पडल्यात पहा आपल्या. सगळ्या आपण आता त्या सुट्ट्या करून घेणार आहोत. छान झालेत एकदम. अशा पद्धतीने या वड्या अशा
ढोकळ्यासारख्या दिसतायत पहा अक्षरशः तितक्या त्या फुसफुशीत झाल्यात अशा. छान एकदम. आता आपण थोड्याशा मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. बाकीचं सगळं काही मी तळणार नाही पहा. एकुणची एक वडी आपली निघली पहा. तुम्ही पाहताय पहा. छान झाल्यात एकदम. तुम्ही पाहिजे त्या आकारात ते कापू शकता. मी मोठ्या-मोठ्याच केलेल्या आहेत. मोठी वडी कशी खाल्ल्यासारखी वाटते पहा. आपण अशा गोल त्याचे करून नंतर असे कापून आपल्याला तशा पण करता येतात पहा. पण मला ही पद्धत सोपी वाटली. आपल्याला सोपं करायचं आहे. पहा मधी दाबतायत चांगल्या. अशा क्रिस्पी झालेल्या दिसतायत पहा मध्ये. तळून घेणार आहेत आपण आता. तुम्हाला मी एक घाणा तळून दाखवते. तेल चांगलं तापलंय पहा आपलं. एक 4, 5, 6 वड्या तुम्हाला दाखवते मी तळून. मुलांना कसं थोडं तळलेलं असलं म्हणजे आवडतं. शॅलो फ्रायनी पण छान होतात पहा. खूप तेलकट आपल्या पोटामध्ये जात नाही शॅलो फ्राय केल्यावर. आणि या वड्या तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला पाहिजे असतील तेव्हा काढून तुम्ही ह्या वापरू शकता. एक 7-8 दिवस तर काही तुम्हाला दररोज वड्याच वड्या मिळतील खायला. हेल्दी आहेत पहा. कुठल्याही प्रकारचं शरीराचं नुकसान नाही याच्यामुळे. ओट्सचा व्हिडिओ माझा फायद्यांचा मी टाकलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता पहा ओट्समध्ये किती गुणधर्म आहेत. ओट्स खाणं किती गरजेचं आहे आपल्याला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पहा आपलं तेल कसं स्वच्छ दिसतंय पहा. काही तिळाचे 2-4 दाणे पडले असतील तेवढेच, नाहीतर ते तुम्ही पाहू शकता पहा. अजिबात काही विरघळत नाही, तुटत नाहीत, फुटत नाहीत, काही नाही. एकदम छान होतात पहा अशा ह्या वड्या.